तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में कहीं जीत न जाए रहना। कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में कहीं जीत न जाए रहना। कुछ तो लोग कहेंगे। जगत की ऐसी है की श्याम, जगत की ऐसी है की श्याम, कौन तेरा सीता बदनाम हुई फिर क्यों संसार की बातों से भीग गए तेरे नैना। कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में कहीं जीत न जाए रहना। कुछ तो लोग कहेंगे। हमको जो ताने देते हैं हमको ये रंग हमको जो ताने देते हैं हमको ये आते देखा इन गलियों में ये सच है झूठी बात नहीं, तुम बोलो ये सच है ना। कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में कहीं जीत न जाए रहना। कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना। मराठी तुम्ही काय ना मराठी झळकते बघा गाण्यामध्ये, त्याच्यावर काम आहे. माईक खूप लांब पकडला होता तुम्ही, माईक जेवढं जवळ पकडता येईल पकडा असा, त्याच्याने थोडस आणखी क्लॅरिटी येते बघा, फरक पडतो इथे बोलणं आणि इथे बोलण्यामध्ये फरक पडतो. आता एवढे शब्द तर मी लिहून काढले, शाम, भीग, जाय, होय, लोक, भीग, तिथे क्लिअर कळतं की मराठी माणूस गाणं गातोय. तर त्याच्यावरती काम करायचंय. मी तर मराठी गायकांना सगळ्या नवीन सांगतो की सर्व घरी हिंदी बोला, सगळ्यांची हिंदी बोला. कारण काय आपल्याला गायक बनायचं आणि जर तुम्ही बॉलिवूड लाईट गात असाल हिंदी गाणी
तर मग तिथे हे सुधारणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही खूप चांगलं गायलात, पण जर डिक्शनचा प्रॉब्लेम असेल तर तुमचे मार्क्स कमी होतात, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. बाकी ठीक आहे, सुराताला तुम्ही होतात बरोबर, माइक नीट पकडा आणि ह्याच्यावर काम करा. कल मैंने एक वीडियो डाला वो बच्ची का, सिर्फ गड़बड़ क्या किया उन्होंने, हाँ ठीक है वो 2 वर्ड्स है वहां पे, हाँ उसके लिए ताली होगी. छड़ी खड़ी, हाँ वो बंगाली वो प्रोनाउंसिएशन में ड का र करते हैं ना, तो फिर गड़बड़ होगी. अभी कुमार सानू को अगर आप सुनेंगे ना तो देखो वो बात करते समय तो प्योर बंगाली लगते हैं, लेकिन गाने में नहीं दिखते. अपना भी वैसा नहीं चाहिए. आप है महाराष्ट्रियन, बट आप हिंदी गाओगे तो ऐसा हिंदी एकदम सॉलिड आना चाहिए. उस पर थोड़ा सा फोकस कीजिए. घर में हिंदी से बात करो, आज जाते ही शुरू करो. खाने को दे. माझा नातू हिंदीतच बोलतो. हा, मग तुम्ही मग आता प्रयत्न करा, कारण हिंदी गाणी गायची तर मग आपलं हिंदी सॉलिड होण्याची गरज आहे. आणि खास करून जेव्हा तुम्ही मग रफी साहेब, खय्याम साहेब वगैरे हे सगळं ऐकता ना तुम्ही, तर त्याच्याबद्दल टिपिकल उर्दू वर्ड भरपूर आहेत. हे तर सिम्पल वर्ड झाले, मग उर्दू कसं गाणार. थँक्यू. थँक्यू.